गुरुजनांना आणि वडीलधाऱ्यांना वंदन करून मगच लहानांनी हरिनाम घ्यावे, यासाठी आपणा साऱ्यांना वंदन करून तुकाराम महाराजांच्या अभंगाकडे वळते. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या साऱ्या संतांना जनलोकांचा मोठाच कळवळा अज्ञानी जनांनी परमेश्वरापर्यंत पोहोचावे तरी कसे. मोठमोठ्या ग्रंथांमधील ज्ञान, योग साधना, तत्वचर्चा ही सारी साधने नसतील तर परमेश्वराच्या द्वारी जाण्यास जनलोकास मार्गच नाही काय. तर तसे नाही. संत म्हणतात परमेश्वर म्हणजे काही जनलोकांवरती जुलूम करणारा कुणी राजा नव्हे. परमेश्वर म्हणजे तर माता, माऊली, जननी, आपणा साऱ्या लेकरांची आई. आणि आईच तर आपल्या लेकराचा केवढा कळवळा. लेकराने फक्त तिला कळवळून साथ घालावी म्हणजे ती लगेचच धावून येते. त्यामुळे महाराज म्हणतात, धाव घाली आई आता पाहते सकाळी, धाव घाली आई आता पाहते सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. आईपासून दुरावलेल्या लेकरास आई भेटेपर्यंत धीर निघत नाही. मन आसावते, कासावीस होते आणि ते आईचा धावा करू लागते. तसेच भक्तालाही होते. धाव घाली आई आता पाहत असे काही, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. परमेश्वर कधी एकदा आपल्याला पोटाशी धरतो असे त्याला होऊन जाते. महाराज म्हणतात, करावे शीतळ बहु झाली हळहळ, करावे शीतळ बहु झाली हळहळ, तुका म्हणे डोई काही ठेवी नहे पायी. परमेश्वर कृपेचा ध्यास एकदा का मनास लागला की त्या जीवाची जी तगमग होते ती परमेश्वर भेटेपर्यंत शीतळ होत नाही. त्याच्या पायावर डोई ठेवेपर्यंत शीतळ होत नाही. मग लेकराने आपल्या आईस साथ घालावी तसा तो भक्त साथ घालू लागतो. त्याचे अंतःकरण ठाव सोडते. डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहू लागतात आणि परमेश्वर दिसल्याखेरीज त्यास दुसरे काहीही सुचेनासे होते. या अशा भक्तास परमेश्वर कधीही दूर लोटीत नाही. तो धाव घेतो आणि त्यास हृदयाशी कवटाळतो. भगवंता, तुझ्या शोधात वणवण भटकलो मी, पण जीवात शांती नाही मिळाली. पण आज हे असे काय अकरीत घडले. सुनबाईच्या मुखातून शब्द येत होते, ते जणू अंतःकरणाची द्वारेच उघडीत होते. आज मनी अनाकलनीय कालवा कालव होते आहे. वाटते आहे भगवंता, मी तुझ्या समीप आलो आहे. रमे, तू तुझे निरूपण पूर्ण कर. आलोच मी. रमाबाईनी, संसार तापाने आपणही शेंडलो, त्रासलो, भयव्याकुळ झालो. तर अशीच अंतःकरणापासून परमेश्वराला साथ घालावी. तो पांडुरंग, तो परमेश्वर धावून येईलच.
जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम। विठ्ठलपंत, विठ्ठलपंत, निरूपण ऐकता ऐकता निघून आलात. आपण ठीक आहात ना? विठ्ठलपंत, निरूपण आता संपत आले. आपण बाहेर नाही का येणार? चला. हो, आपण बऱ्याच तीर्थांना भेटी दिल्या आहेत. त्यामुळे निरूपण संपल्यावर सुनबाईंना आपल्या पाया पडावायचं आहे. चला. ठीक आहे, मी आपले ध्यान मोडीत नाही. बाई बाई, आज अगदी निभावले हो माई. नाही पण तुझ्या त्या रमेश पायबंद घालायलाच हवा. अगो, आज केवळ तिच्यामुळे आमचे हे पुन्हा घर सोडून निघाले होते. बाळंभटजींचे ऐकले म्हणून, पण पुन्हा असे घडले आणि घर सोडून गेले म्हणजे. हो बाई, खरेच हो वहिनी. नाही पण मी काय म्हणते, नाही म्हणजे पट्टे आहे का हे बघा. हा, तुम्ही तुमच्या ह्यांना घेऊन कायमचे सांगलीलाच का निघून जात नाही? नाही नाही म्हणजे काय आहे, आमची रमा नसेल ना तिथे त्रास द्यायला. आले का? आले पोटातले ओठावर आले का? मी नकोच आहे ना तुला इथे. अहो सुभद्रा वहिनी, अहो तसे नव्हते म्हणायचे ताईंना. हो, काही सारवासारो करू नकोस माई. अगो, आल्या दिवसापासून बघतीये मी, सलतीये हिच्या डोळ्यात. तरी बरे, खायला कार आणि भुईला भार नको म्हणून रावजीस मी केव्हाच सांगलीस पाठवून दिले. आणि माझा नातू अनंता, तो तर त्याच्या आत्या आजीकडे असतो. आणि आम्ही दोघी सुद्धा काही बसून नाही खात, पदर खोचून कामच करत असतो. आणि आता आमचे हे इतक्या वर्षानंतर परत आलेत तर खुपतायत हो ग तुझ्या डोळ्यात. अगो, इथे रमा उंडारतीये. तिला खडसवायचे सोडून मला मला समजुतीच्या गोष्टी सांगतेस. हो बाई 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 बाई, नाही तरी बरे स्वतःच्या तोंडूनच कबूल करतायत की समजुतीच्या गोष्टी सांगतीये म्हणून. बरे का माई, काही माणसांचे अगदी असे असते की समजले तरी उमगत मात्र नाही. चांगले उमगते हो, चांगले उमगते मला. पण तू ही एक गोष्ट चांगली लक्षात ठेवताई. नाही, त्याच्या जीवावर तू एवढ्या उड्या मारतेस ना, तो माधव आज आमच्या यांच्यामुळे दिसतोय तुम्हास. झाले पुन्हा रटा गाणी चालू झाले यांचे. काय पुन्हा चालू झाले? अगो, खरे तेच सांगते मी. काय खरे म्हणून सांगता हो? प्रत्येक वेळी तेच 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 सांगता आणि तुमचा बाळ दिसत नाही. त्यांनी सांग बरे. कशा तेच तेच उगाळताय तुम्ही? अहो माझे ऐकाल का? अहो कशाला वाद घालताय दोघी जणी? आणि सुभद्रा वहिनी, विठू भाऊजींचा मोठेपणा आम्ही सारेच जण जाणून आहोत हो. त्यांच्या मनाविरुद्ध वागू नये असे मीच सांगणार आहे आता माधवास, म्हणजे प्रश्नच मिटला. हे बाकी बरे. आणि कळले का ताई? नाही, फक्त यांच्या मनाप्रमाणे नाही, माझ्या मनाप्रमाणे पण वागायचे. हे नीट लक्षात ठेव तू. बाळंबटजी, काय झाले? अहो निरूपण ऐकता ऐकता मधूनच निघून गेले ते. काहीच बोलावेच तयार नाहीत. ध्यानस्थ बसलेत ते. बाई, बाळंबटजी, म्हणजे आता खूप मोठे वादळ येणार का हो? ते स्वतः आल्याशिवाय आता काही सुद्धा खरे नाही. तुम्ही साऱ्या जणी शांत राहिलात तर आम्हास कसे कळणार काय झाले ते? माई, तुम्ही सांगा बरे काय झाले ते.
माधवा, अरे विठू भाऊजी रागाच्या भरात घर सोडून चालले होते. अरे मी हातापाया पडले. बाळम भटजींनी खूप समजवले तेव्हा कुठे थांबले. वहिनी, तुम्ही काळजी करू नका. माधवा, आधीच भाऊजी 15 वर्षांनंतर पुन्हा घरी परत आले आहेत आणि जर ते पुन्हा घर सोडून गेले तर ते मात्र वहिनींना सहन व्हायचे नाही आणि त्यास तू आणि रमा निमित्त ठरू नये असे मला वाटते आहे. तेव्हा बाबा रे, तुझे हे समाजकारण थोड्या दिवसांसाठी बाजूला ठेव. खरेच निदान निदान रमेच्या बाबतीत तरी हट्टीपणा करू नकोस आणि सध्या तिला बाहेर घेऊन जाण्याचे तरी डोक्यातून काढूनच टाक बाबा. उगाच उगाच थोडक्यावरून भलते वावयास नको. माई, तुम्ही काळजी करू नका. आम्ही बोलतो विठू काकांशी. तू नीट बोलशीलच रे माधवा, पण हे पुन्हा घर सोडून जाणार नाही तसे वचनच घे यांच्याकडून. असे वचन ते देतील की नाही हे सांगता येत नाही, पण सुभद्रा काकू, विठू काका हे घर सोडून जाणार नाही असा शब्द मात्र आम्ही तुम्हास देतो. रमाबाई, विठू काका घर सोडून निघाले होते हे दुपारीच तुम्ही आम्हास का नाही सांगितले? आम्ही साऱ्या जणी आपणास दुपारीच सांगणार होतो हे सारे, पण त्यातच ते मिठाचे प्रकरण घडले आणि मग म्हणून सांगायचे टाळले. पण खरे सांगू का, हे सारे माझ्यामुळेच घडते आहे. विठू काका आज माझ्यामुळेच घर सोडून निघाले होते. माझे आपल्या बरोबर बाहेर येणे त्यास रुचले नाही आणि मी त्यांचा मान राखून पुन्हा घरात गेले तरीही ते रागावलेलेच आहेत. मी निरूपण केले मगाशी लहानसे, तेव्हाही ते मध्येच उठून देवघरात निघून गेले. तेव्हापासून अबोला धरला आहे साऱ्यांची. बाळम भटजींशी सुद्धा काही बोलले नाहीत. माझ्यामुळे घरात हे सारे. रमाबाई, काळजी करू नका आणि स्वतःस अपराधी समजू नका. या बाबतीत तुमच्या हातून काही चुकीचे घडले आहे असे आम्हास नाही वाटत. आम्ही बोलतो विठू काकांशी. ओम नमः शिवाय. 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 विठू काका, ओम नमः शिवाय. विठू काका, क्षमा करा. आम्ही आपल्या साधनेत व्यत्यय आणला. 15 वर्ष देवस्थानात वणवण भटकलो माधवा, पण कोरडाच राहिलो. देवाने ना कधी मला पोटाशी धरले, ना कधी मला चरण स्पर्श झाला. नुसतीच आस घेऊन हिंडत राहिलो. पण आज सुनबाईंच्या शब्दांनी अंतःकरणात काहीतरी हल्ले. वाटले मी देवाच्या जवळ पोहोचलो. जीवाचे समाधान झाले माधवा, समाधान झाले. काका,
निरूपण सोडून असे उठून बाहेर गेले आणि बाळन भटजींनी विनंती करून देखील आले नाहीत विठू काका. म्हणजे रमेवरचा राग अजून गेलेला दिसत नाहीये त्यांचा. अगो बाई, आता काय करायचंय? मला तर वाटते आज रमेश माहेरीच धाडावयास सांगणार बहुतेक. आई ग, नको ग, असे नको व्हायला. रमे, मी तर म्हणते यापुढे तू त्यांच्या दृष्टीसच पडू नकोस कशी. पण या संतापास म्हणायचे तरी काय? भाऊसाहेब देखील संतापात, पण असे वागत नव्हते हो. मला नाही वाटत विठू भाऊजी कोणाचेच काही ऐकतील. आई, ओम नमः शिवाय. मुली, तुझ्या मुखात परमेश्वराने अमृतवाणी दिली आहे बरे. ऐकून कान निवले माझे. इतकी वर्ष तीर्थयात्रा करीत देवा शोधित भटकलो, पण देव तर असा अवचितच भेटतो हे आले ध्यानी. मुली, तुझ्या मुखातून उमटणारे शब्द शुद्ध सात्विक अंतःकरणातून उमळून बाहेर येत होते आणि ऐकणाऱ्याच्या हृदयाचा ठाव घेत होते. तू निरूपणात विनवलेस. देवा धावून या. त्या आर्ततेने माझ्यासारख्या दगडालाही पाझर फुटला. सुखी सुखी. सुखी सुखी. झुले